ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्ताननं अपेक्षा केली होती की संपूर्ण मुस्लिम जगत त्याच्या पाठीशी उभं राहील, पण जेव्हा धुरळा बसला तेव्हा पाक सोबत फक्त दोन झेंडे होते, तुर्की आणि अझरबैजान. पाकिस्तान नेहमीच इस्लामिक एकतेचा मुद्दा पुढे करत आलाय. जेव्हा केव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याला कुठल्या तरी मुद्द्यावर समर्थनाची गरज असते, मग ते काश्मीर प्रकरण असो, इस्रायल फिलिस्तीन संघर्ष असो किंवा अलीकडेच भारतानं राबवलेला ऑपरेशन सिंदूर असो, तेव्हा पाकिस्तान अनेक इस्लामिक देशांकडून पाठिंब्याची अपेक्षा करतो. मात्र वस्तुस्थिती अशी आहे की 50 पेक्षा जास्त मुस्लिम देश असूनही तुर्की आणि अझरबैजान वगळता कोणीही पाकिस्तानच्या बाजूनं उघडपणे बोलताना दिसत नाही. मग प्रश्न हा उभा राहतो की इतके मुस्लिम देश असूनही पाकिस्तानला फक्त 2 देश उघडपणे का साथ देतात? जाणून घेऊयात. नमस्कार, मी रश्मी खेडीकर आणि तुम्ही पाहतात नवराष्ट्र. OIC म्हणजे काय आणि पाकिस्तानची अपेक्षा काय? OIC म्हणजे ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉपरेशन, 57 मुस्लिम देशांचा एक आंतरराष्ट्रीय गट जो इस्लामिक देशांमध्ये सहकार्य, एकता आणि मुस्लिम समुदायाशी संबंधित मुद्द्यांवर एकत्रित भूमिका घेण्यासाठी ओळखला जातो. पाकिस्तान या मंचाचा वापर वारंवार भारताविरोधात काश्मीरच्या मुद्द्यावर करण्यात येतो, पण गेल्या अनेक वर्षांपासून OIC केवळ कागदपत्रावरच पाकिस्तानला पाठिंबा देते. जेव्हा भारतानं जम्मू काश्मीरमधून 370 कलम हटवलं तेव्हाही OICनं फक्त गंभीर चिंता व्यक्त केली होती. कोणताही ठोस निर्णय किंवा कारवाई OIC कडून झालेली नाही. आता तुर्की आणि अझरबैजान हेच का देत आहेत उघडपणे पाठिंबा? तर सर्वात आधी तुर्की आणि अझरबैजानचं समर्थन काही नवीन नव्हतं. तुर्कीचे राष्ट्रपती रेसेप तय्यप एर्दोगान यांना स्वतःला इस्लामिक जगातील नेता म्हणून सिद्ध करायचे. त्यामुळे ते वारंवार पाकिस्तानच्या बाजूने बोलतात. मग ते काश्मीर प्रकरण असो किंवा फिलिस्तीन संबंधी त्यांनी संयुक्त राष्ट्रातही भारताच्या भूमिकेवर टीका केली होती. त्याशिवाय पाकिस्तान आणि तुर्की यांच्यात लष्करी, संरक्षण आणि तंत्रज्ञानाविषयक संबंध खूप घट्ट आहेत. तर तुर्कीशी अझरबैजान यांचं नातं जवळचं आहे. त्यासोबतच पाकिस्तानशी त्यांचे सांस्कृतिक, धार्मिक आणि राजकीय हितसंबंध जुळतात. त्यामुळं अझरबैजान पाकिस्तानच्या बाजूने उघडपणे बोलतो. मग बाकीचे मुस्लिम देश गप्प का? याची मुख्यतः 3 कारणं आहेत. पहिलं, भारताशी आर्थिक हितसंबंध. सौदी अरेबिया, UAE, कतार यासारख्या खाडी देशांनी भारतासोबत अब्जावधी डॉलरच्या गुंतवणूक प्रकल्प सुरू केले आहेत. भारत ही एक प्रचंड बाजारपेठ आहे. त्याबरोबरच तंत्रज्ञान, व्यापार आणि ऊर्जा क्षेत्रात भारत त्यांच्यासाठी फायदेशीर ठरत आहे. त्यामुळे पाकिस्तानसाठी उघडपणे बोलून हे देश स्वतःच्या फायद्यांवर पाणी फिरत नाहीत. दुसरं, राजनैतिक संतुलन. भारत केवळ दक्षिण एशियातील एक मोठी शक्ती नाही, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील त्याचं वजन प्रचंड वाढलंय. क्वाड, ब्रिक्स, G20 यासारख्या मंचावर भारत प्रभावी भूमिका बजावत आहे. त्यामुळे मुस्लिम देश भारताशी उघडपणे वैर पत्करण्याचे धोका टाळतोय. आणि आता तिसरं कारण, अंतर्गत अस्थिरता. इराक, सिरिया, येमेन, अफगाणिस्तान यासारखे देश स्वतःच आतल्या संघर्षात अडकलेले आहेत. काही ठिकाणी धार्मिक दहशतवाद, काही ठिकाणी नागरिक युद्ध. अशा देशांसाठी इतर कोणत्याही वादात उडी घेणं अवघडच आहे. भारत एक आर्थिक, तांत्रिक आणि राजनैतिक महासत्ता म्हणून उदयास येत आहे. जगभरातील महत्त्वाचे देश भारतासोबत उभे आहेत. दुसरीकडे पाकिस्तान सतत आर्थिक संकट, दहशतवादी कारवायांमुळे बदनाम होणं, FATFचं ग्रे लिस्टमध्ये असणं आणि अंतर्गत राजकीय अस्थिरतेनं ग्रासलेलं आहे. पाकिस्तान इस्लामिक देशांकडून मिळणाऱ्या पाठिंब्याच्या आशेवर जगतं, पण वेळोवेळी त्याला निराशा मिळते. भारतानं अलीकडेच ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. यावर पाकिस्ताननं आंतरराष्ट्रीय स्तरावर गोंधळ घालायचा प्रयत्न केला, पण फक्त तुर्की आणि अझरबैजान वगळता कोणीही उघडपणे पाकिस्तानच्या बाजूनं बोललं नाही. याउलट UAE, सौदी अरेबिया यासारख्या देशांनी भारताच्या दहशतवाद विरोधी कारवाईचं कौतुकच केलंय. पाकिस्तान मुस्लिम एकतेचं समर्थन मागत असला तरी आजच्या काळात राजकारण, अर्थकारण आणि मुत्सद्दीपणा या गोष्टी धर्मापेक्षा जास्त महत्त्वाच्या ठरतात. तुर्की आणि अझरबैजानचा पाठिंबा पाकिस्तानासाठी केवळ सांत्वना ठरतो. इस्लामिक युनिटी ही एक संकल्पना आहे, प्रत्यक्षात ती राजकारणाच्या गणितांमध्ये हरवलेली दिसते. आता याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ संपला असेल पण चर्चा सुरू राहील. नमस्कार.